नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अंतर्गत जी 2024 ची नवीन रिक्रुटमेंट निघालेली आहे तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, BSF रिक्रुटमेंट 2024 अंतर्गत ग्रुप बी आणि ग्रुप सी चे काही वॅकन्सी आलेल्या आहेत। तर त्याविषयी डिटेल माहिती म्हणजे कोणकोणत्या पोस्ट असणार आहे, त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, एज लिमिट किती असणार आहे, त्यानंतर फी किती असणार आहे, इम्पॉर्टंट डेट्स म्हणजे ॲप्लिकेशनला सुरुवात तसेच लास्ट डेट कोणती असणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, जी शॉर्ट ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर ती बघूयात। बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अंतर्गत बघा, ग्रुप बी आणि ग्रुप सी इन BSF वॉटर विनिंग डायरेक्ट एंट्री एक्झाम 2024 ही जी एक्झाम आहे तर त्या अंतर्गत तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेल्या ज्या पोस्ट आहेत आणि त्यासाठी किती वॅकन्सी आहेत तर हे डिटेल्समध्ये त्यांनी दिलेलं आहे। बघा खाली आपण बघूयात कोणकोणत्या पोस्ट आहेत। तर त्यामध्ये बघा SI मास्टर ही जी पोस्ट आहे यासाठी बघा UR कॅटेगरीसाठी 2 जागा आहे, EWS साठी 1, OBC साठी 1, SC साठी 2, ST साठी 1, अशा टोटल 7 जागा असणार आहे। त्यानंतर SI इंजिन ड्रायव्हर यासाठी बघा OBC साठी 1 आहे, त्यानंतर SC साठी 2, ST साठी 1, अशा टोटल 4 जागा असणार आहे। त्यानंतर SI वर्कशॉप यासाठी 0 जागा आहेत। त्यानंतर SC मास्टर यासाठी UR कॅटेगरीसाठी 15 जागा, EWS साठी 11 जागा, त्यानंतर OBC साठी 2, त्यानंतर SC कॅटेगरीसाठी 1, SC कॅटेगरीसाठी 1 आणि त्यानंतर ST साठी 6 जागा, अशा टोटल 35 जागा ह्या SC मास्टर या पोस्टसाठी असणार आहे। त्यानंतर पुढील पोस्ट आहे SC इंजिन ड्रायव्हर यासाठी 25, UR साठी, EWS साठी 11, OBC साठी 13, SC साठी 2, ST साठी 6, अशा टोटल 57 जागा असणार आहे। त्यानंतर इथे एक सर्व्हिसमॅनसाठी जो स्पेशल कोटा असतो तर त्या अंतर्गत बघा फक्त SC मास्टर आहे तर त्यासाठी UR कॅटेगरीसाठी 2 आहे, EWS ला 1 आहे आणि ST कॅटेगरीला 1 आहे, अशा टोटल 4 जागा ह्या SC मास्टर एक सर्व्हिसमॅन कोटा यासाठी असणार आहे। त्यानंतर SC इंजिन ड्रायव्हर एक सर्व्हिसमॅनसाठी बघा 2 जागा, UR EWS ला 1, OBC साठी 1, ST साठी 1, अशा टोटल 5 जागा असणार आहे। यासाठी बघा SI इंजिन ड्रायव्हर तसेच वर्कशॉप असेल, मास्टर असेल, ह्या ज्या 3 पोस्ट आहेत त्यासाठी जे पेमेंट तुम्हाला मिळणार आहे 35,400 ते 1,12,400 या दरम्यान तुम्हाला 6 लेवलचं पेमेंट तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर त्यानंतर पुढील ज्या पोस्ट आहे बघा SC मास्टर इंजिन ड्रायव्हर याची इन्फॉर्मेशन बघितलेली आहे। त्यानंतर पुढील जी पोस्ट आहे SC वर्कशॉप मेकॅनिक्स, त्यामध्ये डिझेल असेल, पेट्रोल इंजिन यासाठी बघा UR कॅटेगरीसाठी 1 जागा, OBC साठी 1, त्यानंतर ST साठी 1 जागा, अशा टोटल 3 जागा ह्या SC वर्कशॉप या पोस्टसाठी असणार आहे। त्यानंतर पुढील पोस्ट आहे बघा, त्यानंतर पुढील जी पोस्ट आहे SC वर्कशॉप इलेक्ट्रिशियन यासाठी 1 जागा UR साठी आहे। त्यानंतर बघा पुढील OBC साठी 1 जागा आहे, OBC नंतर अशा टोटल 2 जागा असणार आहे। त्यानंतर SC वर्कशॉप AC टेक्निशियन यासाठी बघा 1 जागा जी आहे तर ती SC कॅटेगरीसाठी असणार आहे, अशा टोटल 1च जागा SC वर्कशॉप AC टेक्निशियन साठी असणार आहे। आता SC वर्कशॉप मधील इलेक्ट्रॉनिक्स यासाठी बघा 1 जागा जी आहे तर ती OBC या कॅटेगरीसाठी असणार आहे, टोटल 1च जागा। त्यानंतर SC वर्कशॉप मेकॅनिक्स यासाठी 1 जागा असणार आहे OBC कॅटेगरीसाठी, एकदा चेक करूयात, OBC कॅटेगरीसाठी जी जागा आहे। त्यानंतर SC वर्कशॉप कारपेंटर यासाठी 2 जागा ह्या UR कॅटेगरीसाठी असणार आहे, OBC साठी 1 आहे, अशा टोटल 3 जागा असणार आहे। त्यानंतर SC वर्कशॉप प्लंबर या पोस्टसाठी बघा SC वर्कशॉप प्लंबर यासाठी UR साठी 1, OBC साठी 1 आहे, अशा टोटल 2 जागा असणार आहे। त्यानंतर कॉन्स्टेबल क्रू या पोस्टसाठी बघा 16 जागा UR कॅटेगरीसाठी, त्यानंतर 3 जागा ज्या आहेत तर त्या EWS कॅटेगरीसाठी असणार आहे
15 जागा ह्या ओबीसी साठी असणार आहे. त्यानंतर 8 जागा ज्या आहे तर त्या एससी कॅटेगरीसाठी आहे आणि 4 जागा एसटी कॅटेगरीसाठी आहे. अशा टोटल 46 जागा या कॉन्स्टेबल स्क्रू या पोस्टसाठी असणार आहे. त्यानंतर बघा जो एक सर्व्हिसमॅनचा कोटा आहे तर त्यामध्ये बघा 2 जागा ह्या कॉन्स्टेबलमध्ये, 2 जागा UR कॅटेगरी, त्यानंतर ओबीसी साठी 2 जागा, एससी कॅटेगरीसाठी 2 जागा आहे. अशा टोटल 6 जागा या कॉन्स्टेबल एक सर्व्हिसमॅन कोटा यामध्ये तुम्हाला असणार आहे. त्यामध्ये आता जे पेमेंट आहे कॉन्स्टेबल क्रूसाठी बघा 21,700 ते 69,100 या दरम्यान तुम्हाला पेमेंट मिळणार आहे लेवल 3 नुसार. त्यानंतर एससी वर्कशॉपच्या ज्या पोस्ट आहे तर त्यांना 25,500 ते 81,100 या दरम्यान तुम्हाला लेवल 4 नुसार पेमेंट मिळणार आहे. आता या ज्या पोस्ट बघितल्या, वॅकन्सी बघितल्या, त्यानंतर आता पुढील जो आपला टॉपिक आहे एज लिमिट, आणि एज लिमिट नंतर आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघणार आहोत. बघा एज लिमिट जे आहे SI या ज्या दोन्ही पोस्ट आहे मास्टर अँड इंजिन ड्रायव्हर यासाठी 22 ते 28 इयर हे एज लिमिट असणार आहे. म्हणजे 28 पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता, वयाच्या 28 इयरपर्यंत. त्यानंतर SC च्या पोस्ट आहे या 3 मास्टर, इंजिन ड्रायव्हर आणि वर्कशॉप यासाठी 20 ते 25 एज लिमिट असणार आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल स्क्रू या पोस्टसाठी 20 ते 25 इयर एज लिमिट असणार आहे. आता आपण हे एज लिमिट बघितलेलं आहे. त्यानंतर पुढील जी आपला टॉपिक आहे तर तो आहे एज्युकेशन अँड टेक्निकल क्वालिफिकेशन. बघा SI या पोस्टसाठी, SI ही पोस्ट आहे त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूयात. 10+2 or its equivalent from recognized board or university. म्हणजेच तुमचं 12वी पर्यंत एज्युकेशन झालेलं असलं पाहिजे किंवा 10+2 इक्विव्हॅलंट एखादा कोर्स असेल जो रिकॉग्नाइज्ड बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी अंतर्गत येत असतो तर तो तुमचा कंप्लीट असणे गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड त्यांनी काय सांगितलेलं आहे, सेकंड क्लास मास्टर सर्टिफिकेट इश्यू बाय अ सेंट्रल स्टेट इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट अथॉरिटी मरीन डिपार्टमेंट. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो मास्टर सर्टिफिकेट कोर्स आहे सेकंड क्लासचा जर तुमचा असेल तर तो जर कंप्लीट असेल तर तुम्ही नक्की SI मास्टर या पोस्टला ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर पुढील SI मधील पोस्ट आहे इंजिन ड्रायव्हर यासाठी 10+2 or its equivalent from recognized board or university. म्हणजेच तुमचं 12वी पर्यंत एज्युकेशन असलं पाहिजे किंवा 10वी पर्यंत आणि 2 वर्षाचा एखादा इक्विव्हॅलंट कोर्स म्हणजेच 10+2 तुमचं एज्युकेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर फर्स्ट क्लास इंजिन ड्रायव्हर सर्टिफिकेट इश्यू बाय सेंट्रल स्टेट इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट अथॉरिटी किंवा मरीन डिपार्टमेंट अंतर्गत तुमचा हा कोर्स झाला असणं गरजेचं आहे. त्यानंतर SC मास्टर यासाठी बघा मॅट्रिक्युलेशन फ्रॉम रेकग्नाइज्ड बोर्ड ऑर इक्विव्हॅलंट. त्यानंतर सिरांग सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. म्हणजेच मॅट्रिक्युलेशन म्हणजे तुमचं 10वी प्लस दिलेला जो कोर्स आहे सिरांग सर्टिफिकेट, तर हा सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. त्यानंतर SC इंजिन ड्रायव्हर यासाठी मॅट्रिक्युलेशन फ्रॉम रेकग्नाइज्ड बोर्ड ऑर इक्विव्हॅलंट. म्हणजेच तुमचं मॅट्रिक्युलेशन म्हणल्यावर 10 म्हणजे तुमचं 10वी प्लस पासिंग सेकंड क्लास इंजिन ड्रायव्हर सर्टिफिकेट हे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. 10+ हे दिलेले जे सर्टिफिकेट आहे तर ते तुमच्याकडे लागणार आहे. त्यानंतर पुढील जी पोस्ट आहे SC वर्कशॉप यासाठी बघा SC वर्कशॉप यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेशन फ्रॉम रेकग्नाइज्ड बोर्ड म्हणजे 10वी 10 तुमचं कंप्लीट असणे गरजेचं आहे. इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट डिप्लोमा इन मोटर मेकॅनिकल डिझेल पेट्रोल इंजिन म्हणजेच तुमचा जो IT इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जो डिप्लोमा आहे डिझेल मेकॅनिक्स किंवा पेट्रोल इंजिन मेकॅनिक्स हा जो कोर्स आहे तर तो तुमचा कंप्लीट असणे गरजेचं आहे. किंवा AC टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स, त्यानंतर कार्पेंटर प्लंबिंग फॉर द पोस्ट ऑफ SC वर्कशॉप. आता SC वर्कशॉपमध्ये जे दिलेले आहे रिस्पेक्टिव्ह पोस्ट दिलेले आहे त्यानुसार तुम्हाला तुमचं एज्युकेशन झालेलं पाहिजे. म्हणजे जो डिप्लोमा आहे तर तो रिस्पेक्टिव्ह असला पाहिजे. त्यानंतर AC टेक्निशियनसाठी AC टेक्निशियन डिप्लोमा पाहिजे. त्यानंतर पुढे बघा कार्पेंटरसाठी कार्पेंटरचा जो डिप्लोमा आहे तर तो कंप्लीट असणे गरजेचं आहे.
त्यानंतर आता कॉन्स्टेबल स्क्रू या पोस्टसाठी बघा मॅट्रिक्युलेशन म्हणजे तुमचं 10वी, त्यानंतर 1 इयर एक्सपिरियन्स लागणार आहे, ऑपरेशन ऑफ बोट बिलो 265 HP ची जी मोटर आहे, जी बोट आहे तर ते एक्सपिरियन्स 1 इयरचा असला पाहिजे. त्यानंतर शुड नो स्विमिंग इन अ डीप वॉटर विदाउट एनी असिस्टंट, म्हणजे तुम्हाला स्विमिंग ते पण डीप वॉटरमध्ये स्विमिंग करता आलं पाहिजे विदाऊट एनी असिस्टंट. तर हे आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलेलं आहे रिस्पेक्टिव्ह पोस्टनुसार. त्यानंतर आता पुढील बघा ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्ट थ्रू ऑनलाईन मोड, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर आता त्यामधील ज्या महत्त्वाच्या नोट्स आहेत तर त्या बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील जी नोट्स सेकंड दिलेले आहे ॲप्लिकेशन 30 डेज, म्हणजेच आता 1 जुलैपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन करू शकता. 1 जुलै 2024 पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकताच. त्यानंतर नोट 3 वॅकन्सी आर सब्जेक्ट टू चेंज मे इन्क्रीज डिक्रीज BSF रिझ्यू द राईट टू मेक चेंजेस कॅन्सल्स पोस्टपोन द रिक्रुटमेंट विदाउट असाइंग एनी रिझन. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ज्या वॅकन्सी दिलेल्या आहे इन्क्रीज करणे किंवा डिक्रीज करणे हे सर्व अधिकार BSF ऑफिसकडे असणार आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाची सूचना बघा येथे दिलेला आहे बघा, 1 जुलै 2024 पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर आता पुढे त्यांनी काय दिलेलं आहे बघूयात महत्त्वाचं. आता एज लिमिट आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. फिजिकल स्टँडर्ड बघूयात आता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल स्टँडर्ड. त्यामध्ये शेड्यूल ट्राईब असेल किंवा ॲडवाईस ऑफ द ऑल स्टेट युनियन टेरिटरी इन्क्लुडिंग नागास अँड मेजोस, यासाठी तुम्हाला जी हाईट लागणार आहे 160 सेंटीमीटर हाईट मिनिमम लागणार आहे. म्हणजे तुमची 160 सेंटीमीटर हाईट असेल तर नक्कीच तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. आणि चेस्ट जे आहे 73 ते 78 सेंटीमीटर्स. त्यानंतर फॉर पर्सन बिलॉंगिंग टू बघा पुढील जी कॅटेगरी आहे हिल एरियाजमधील जर तुम्ही ग्वार, त्यानंतर हिमाचल प्रदेश असेल, कुमॉन असेल, सिक्कीम, लेह, लडाख अँड नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी या एरियामधील जे विद्यार्थी आहेत तर त्यांना 162.5 एवढी हाईट असणे गरजेचं आहे. आणि चेस्ट जे आहेत 75 ते 80 सेंटीमीटरमध्ये चेस्ट असले पाहिजे. म्हणजेच न फुगवता 75 आणि फुगून 80 सेंटीमीटर इन्क्रीज झाली पाहिजे. त्यानंतर पुढील त्यांनी दिलेलं आहे बघा फिजिकल स्टँडर्डमध्ये स्टेट ऑफ केरला असेल, त्यामध्ये कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश अँड गोवा या स्टेटमधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण सेम कंडिशन लागू असणार आहे. त्यानंतर युनियन टेरिटरीमध्ये बघा पॉंडिचेरी, लक्षद्वीप असेल, दमन अँड दीव अँड अंदमान अँड निकोबार इस्लँड्स असेल किंवा डॉर्गस दिलेला आहे, यांसाठी पण सेम कंडिशन असणार आहे. त्यानंतर फॉर पर्सन बिलॉंगिंग विथ अदर स्टेट युनियन टेरिटरीज जे मधील विद्यार्थी आहेत त्यांसाठी 165 सेंटीमीटर हाईट लागणार आहे. आणि चेस्ट जे आहे 75 ते 80 या दरम्यान तुमचं म्हणजे न फुगवता 75 आणि फुगून 80 सेंटीमीटर चेस्ट असले पाहिजे. त्यानंतर वेट जे आहे तर ते तुम्हाला हाईटच्या प्रोपोर्शनल असले पाहिजे. जे वेट आहे तर ते हाईटच्या प्रोपोर्शनल असलं पाहिजे. त्यानंतर एक्झामिनेशन फी बघा ग्रुप बी साठी 200 रुपये फी लागणार आहे आणि ग्रुप सी साठी 100 रुपये फी लागणार आहे. आणि जे विद्यार्थी SC कॅटेगरीमधील असतील, ST कॅटेगरी किंवा डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असतील किंवा एक सर्व्हिसमॅन असतील त्यांसाठी फी लागणार नाही, म्हणजे एक्झेम्प्टेड फी असणार आहे. त्यानंतर तुम्हाला बघा ही दिलेली वेबसाईट जी आहे www.ract.bsf.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यासाठी जी वेबसाईट आहे बघा, या वेबसाईटवर गेल्यानंतर बघा असं पेज ओपन झालेलं दिसेल. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, येथे बघा टेंडर अँड इथे टेंडरचा ऑप्शन आहे बघा. टेंडरच्या शेजारी बघा ऑदर लिंक्समध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे ऑदर लिंक्समध्ये रिक्रुटमेंट जो ऑप्शन आहे तर या रिक्रुटमेंट ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. रिक्रुटमेंटवर क्लिक केल्यानंतर बघा असे पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये तुम्हाला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. इथे बघा त्यांनी दिलेलं आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी
नॉन ग्रॅज्युएटेड पोस्ट इन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ऑटर विंग 2024 ही जी रिक्रुटमेंट आहे ते पुढे बघा, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही ॲडव्हर्टाइजमेंट डिटेल भेटून जाणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन करण्यासाठी इथे बघा अप्लाय हिअर या बटनावर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकता. तर अशा प्रकारे आज आपण BSF मार्फत जी नॉन ग्रॅज्युएटेड पोस्ट जे आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सीचे 2024ची ही रिक्रुटमेंट आहे, तर त्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड व्हिडिओ तसेच इतर जे काही एज्युकेशनल रिलेटेड व्हिडिओ असतील तर ते तुम्हाला भेटत जाते. भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.